सुद्धा तुमच्याकडे येते यासाठी। मात्र आपण पाहूयात घटनाक्रम या सगळ्यामध्ये। कराडवर मकोका आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। वाल्मिक कराडवर मकोका लावून हत्येच्या गुन्ह्यामध्ये एसआयटीने त्याचा ताबा मागितलेला आहे। तर हत्येचा कट रचल्याचा कराडवर आरोप आहे। एसआयटीने आता सेशन कोर्टात अर्ज केलेला आहे। तर संपूर्ण घटनाक्रम आपण पाहतो आहोत। एकीकडे परळी बंद तर दुसरीकडे ठिय्या आंदोलन सुरूच आहे। तर खंडणी प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर एसआयटीने मकोका कोर्टामध्ये धाव घेतली आहे। तर मकोका कोर्टामध्ये एसआयटीने हत्या प्रकरणामध्ये कराडच्या कोठडीसाठी अर्ज दाखल केला। मकोका कोर्ट वाल्मिक कराडच्या कोठडीवर निर्णय देईल। त्यानंतर एसआयटी प्रोडक्शन वॉरंट घेऊन कराडची कोठडी घेईल। तर कराडला न्यायालयीन कोठडी झाल्यामुळे जेलमध्ये प्रोडक्शन वॉरंट दाखवून एसआयटी कराडची कस्टडी घेईल। तर पुढे काय होणार ते आपण या ठिकाणी पाहिलं तर न्यायाधीश कुणाल जाधव थोड्याच वेळामध्ये निर्णय देतील। एसआयटीने हत्येच्या प्रकरणामध्ये तपासासाठी वाल्मिक कराड याचा ताबा मागितलेला आहे। त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे। त्यामुळे हत्येच्या प्रकरणामध्ये त्याचा ताबा एसआयटी कडून मागण्यात आलेला आहे। न्यायाधीश कुणाल जाधव थोड्याच वेळामध्ये यावर निर्णय देतील। तर खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी झाली। त्यानंतर एसआयटीने कराडवर मकोका लावला। त्याचबरोबर हत्या प्रकरणामध्ये त्याला ताब्यात देण्याची मागणी देखील एसआयटी कडून करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। न्यायाधीश कुणाल जाधव थोड्याच वेळात निर्णय देणार आहेत। तर वाल्मिक कराड याच्यावर आज मकोका लावण्यात आलेला आहे। त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्यात। न्यायाधीश कुणाल जाधव थोड्याच वेळामध्ये त्याच्या ताब्यासंदर्भामध्ये निर्णय देतील। एसआयटी कडून हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा ताबा देण्यासाठी अर्ज करण्यात आलेला आहे आणि न्यायाधीश कुणाल जाधव थोड्याच वेळामध्ये या संदर्भातला निर्णय देतील। तर न्यायाधीश कुणाल जाधव यांच्यासमोर ही सुनावणी पार पडते आहे। थोड्याच वेळात निर्णयाची अपेक्षा आहे। कुणाल जाधव हे काय निर्णय देतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर वाल्मिक कराडवर हत्ये